आज नागपंचमी. मग सकाळी उठून बेलपत्र आणले. आमच्या घरातली मी सगळ्यात आळशी मुलगी. त्यामुळे माझा पूजेचा नंबर येईपर्यंत नागोबाला सर्वांनी झाकून टाकले होते. त्यामुळे थोडा का होईना नागोबा दिसतोय यावर समाधान मानून मी दही, दूध याचा अभिषेक करून घेतला. नागपंचमी म्हटल्यावर आमच्याकडे मोदकाचा नैवेद्य तर बनणारच. मम्मीने पटकन नारळ फोडून दिला आणि मी लगेच खोबरे किसून घेतले. मोदकासाठी लागणारे सर्व साहित्य मम्मीने आधीच तयार करून ठेवले होते. फक्त मोदक वळायचे बाकी होते. पीठ गरम असल्यामुळे इंडिपेंडन्सची ही रिकामी तेल पिशवी माझ्या कामाला आली. मोदकाची उकड छान मळून घेतली. मागे सांगितल्याप्रमाणे तांदळाचा कोणताही पदार्थ असो, ही पाने आम्ही कोकणकर वापरणारच. अजून खानावळीच्या जेवणाची तयारी बाकी होती. मोदक हाताने वळेपर्यंत खूप वेळ गेला असता. त्यामुळे मी मिशोवरून मागवलेल्या या मोदक साच्याचा पहिल्यांदाच वापर केला. त्यामुळे माझा वेळही वाचला आणि मोदकसुद्धा पटापट वळले गेले. अगदी 1 मिनिटात मोदक वळून तयार होतो. पाहू शकता मोदक किती छान वळला गेला आहे. अशा प्रकारे सर्व मोदक या साच्यात बनवून घेतले आणि चुलीवर वाफेला ठेवून दिले. आमच्या घरात मोस्टली सर्वांना चुलीवरचे जेवण आवडते. त्यामुळे आम्ही चुलीचाच वापर जास्त करतो. मोदक छान वाफले गेले आहेत आणि अगदी सुंदर दिसतायत. इकडे मम्मीने नैवेद्याची तयारी करायला घेतली. वाटीला दही लावून केळीच्या पानावर छान भाताची मुदा मारली. त्यावर थोडे वरण, माठाची भाजी, मुगाची भाजी, थोडे दही आणि नैवेद्याचे मोदक. कोकणात सण म्हटला की 33 कोटी देव घरी जेवायला आलेच पाहिजेत. तुम्ही बघू शकता मम्मीने किती नैवेद्याची पाने भरली आहेत ते. हा स्पेशल नागोबाचा नैवेद्य. आता बसला ना विश्वास तुम्हाला? एक वेळ कोकणी माणूस कोपऱ्यात झोपेल पण देवाची खोली 2 माणसे राहतील एवढी हवीच. नागोबाला नैवेद्य दाखवून खानावळीचे डबे भरायला घेतले. आमच्या घरी जे आम्ही खातो तेच डब्याला सुद्धा देतो. डाळ, भात, भाजी, चपाती, मोदक असा डबा मम्मीने भरून घेतला. कसा वाटला नागपंचमीचा स्पेशल दिवस नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा.